मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीला हिंगोलीतून सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे पाटील यांनी या रॅलीला सुरुवात केली। यावेळी बोलताना जरांगे भावुक झाले होते। तर आपल्या विरुद्ध मराठ्यांनाच वापरत असल्याचं म्हणताना त्यांनी मला उघड पडू देऊ नका अशी भावनिक साद मराठा बांधवांना घातली। त्याचबरोबर ओबीसींचा जो नेता मराठ्यांच्या विरोधात काम करेल त्याला पाडायचं म्हणजे पाडायचंच असं आवाहनही त्यांनी केलं। तू कितीही पैसे वाट, कितीही जोर लाव, तुला पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नाव न घेता जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलेला आहे। हिंगोली शहरातील बळसोंड भागातील शिवनेरी चौकात जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत मनोज जरांगेंचं स्वागत करण्यात आलं। मराठा समाजाचा हा आक्रोश आहे। मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय। एकट्या छगन भुजबळचा ऐकून तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा, महाराष्ट्र किंवा आरक्षण छगन भुजबळची मक्तेदारी नाहीये। छगन भुजबळचा ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही। सरकारने आता शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे।